वडील बापूसाहेब यादव, आदरणीय मुख्याध्यापक, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण महान साहित्यिक, लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। अण्णाभाऊ साठे यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले। आर्थिक परिस्थिती असूनही संकटावर मात केली। त्यांनी आपल्या अनुभवातून गरीब, कष्टकरी, शेतकरी, वंचित याच्या दुःखाला आणि समस्यांना आपल्या साहित्य म्हणून आवाज दिला। अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, भेदभाव आणि विषमता याविरुद्ध आवाज उठवला। साहित्यामध्ये समाजातील वास्तव संघर्ष, समानता आणि न्याय यांचे चित्रण दिसते। म्हणूनच मी म्हणेन, कष्टातून घडले, संघर्षातून फुलले, वंचित याच्या दुःखासाठी आयुष्य जिजवले, अण्णाभाऊंचे विचार दीपस्तंभ ठरले, यांच्या कार्याने लाखो जीवन उजळले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।